हे नांदेड स्थानिक प्राधिकरण विधान परिषदेचे इलेक्शन जे 18 तारखेला वोटिंग आहे, त्यात 12 तारखेला आम्ही ऑब्झर्व्हर यांच्याकडे तक्रार केली होती की आम्ही नगरसेवकांच्या घरी जातोय, महानगरपालिकेत जातोय, नगरपालिकेमध्ये जाते, नगरसेवक भेटायला तयार नाहीत. त्यांना कोणतरी गायब केलेलं आहे, त्यांना कोणतरी किडनॅप केले, ओलीस धरले किंवा पैशाचं आमिष दाखवून त्यांना सहलीला पाठवले. आणि हा आचारसंहितेचा खूप मोठा भंग आहे. जर एखाद्या मतदाराला सहलीला पाठवून आणि पैशाचं आमिष दाखवून तर त्याला डांबून ठेवत असाल, किडनॅप करत असाल, तर ही लोकशाहीला घातक आहे. लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर निवडणुका हा पारदर्शक झाल्या पाहिजे. काल आपण माध्यमावर व्हिडिओ बघितले, गोव्यात नगरसेवक मनोरंजन करत आहेत, डान्स करत आहेत. एकीकड पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहेत, नाले साफ करायचे, अनेक समस्या प्रभागामध्ये आहेत. ते काम न करता सर्व नगरसेवक एकत्रित हे पूर्ण गोव्याला कोण किडनॅप केलेत, काय यांचं कोण प्रस्तावित उमेदवार आहेत, यांच्यावर प्रशासन काय कारवाई करणार, याच्यासाठी ऑब्झर्व्हर मॅडमला आज आम्ही एक निवेदनवर दिलंय की 12 तारखेला आपल्याला आम्ही निवेदन दिलं होतं. आणि आज प्रसार माध्यमामध्ये बघितलं तर सर्व नगरसेवक ट्रिपला गेलेले आहेत, त्यांना सहलीला कोणतरी जबरदस्ती दिलेलं आहे पैशाचा आमिष दाखवून. म्हणून या विधान परिषदेच्या निवडणुका रद्द कराव्यात आणि नव्याने इलेक्शन्स घ्यावेत आणि पारदर्शक निवडणुका व्हाव्यात, यासाठी आज आम्ही ऑब्झर्व्हर मॅडमला पत्र दिलेले आहे. एकूण किती नगरसेवक गेलेले आहेत, अपहरण झालेले आहेत? अनेक नगरसेवक गेलेले आहेत. 452 मतदार आहेत, त्यापैकी जवळपास 250-300च्या वर नगरसेवक गायब आहेत. ते भेटतच नाहीत. ते भेटत नसल्यामुळं ते मागील 6-7 तारखेपासूनच गायब झाले होते. त्याची लेखी तक्रार सुद्धा आम्ही ऑब्झर्व्हर मॅडमकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली होती. पोलीस अधीक्षकांना तर आम्ही त्यांचे मोबाईल नंबर नावासकट दिलेले आहेत आणि आम्ही त्यांना विनंती केली होती की यांचं लोकेशन ट्रॅक करावं व हे कुठं यांचा शोध घ्यावा. बरं, हे कोण्या पक्षाचे नगरसेवक आहेत? तुमच्याकडे मिसिंग जे नोंद आहे हे कोण्या पक्षातले प्रामुख्याने? तर प्रामुख्यानं हे राष्ट्रवादीचे आहेत गायब झालेले, बीजेपीचे आहेत, या बऱ्याच पक्षाचे अपक्ष काय आहेत, MIMचे आहेत, या सर्व पक्षाचे लोक गायब आहेत. आणि आज जर आपण आजही त्यांचे लोकेशन ट्रॅक काढले मागील 8 दिवसाचे, तर आपणालाही कोण कोण गायब झाले त्यांचे लोकेशन ट्रॅक होऊन आपल्याला समजून जाईल. आता काय म्हणजे ऑब्झर्व्हर 2 दिवसावर मतदान आहे. ऑब्झर्व्हर मॅडम आम्हाला सांगितलं की निवडणूक आयोगाला त्यांच्या वरिष्ठांकडे आम्ही हे आपलं निवेदन पाठवतो आणि ह्या विधान परिषदेच्या निवडणुका रद्द कराव्यात ही आम्ही मागणी केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.